एकविरा आईच्या मंदिराबद्दल एक खास गोष्ट सांगायची म्हणजे हे मंदिर 5 पांडवांनी एका रात्रीत बांधलं। तर अशी कथा सांगितली जाते की एकविरा देवी ही पूर्वी आग्रावला तिच्या बहिणींसोबत राहायची। तिथे 7 बहिणी एकत्र राहायच्या। त्याची मोठी बहीण शीतळा देवी होती, परंतु त्या 7 बहिणींमध्ये एकविरा देवी सर्वात धाकटी होती, त्यामुळे तिला तितका मान मिळत नव्हता। तिने आपली ही नाराजी तिच्या मोठ्या बहिणीकडे म्हणजे शीतळा देवीकडे व्यक्त केली। तेव्हा शीतळा देवीने तिला सांगितलं की तू इकडलं आग्रा हे गाव सोडून इकडे जा। तेव्हा देवी चालत चालत कारल्याला आली। कारल्याला आली असताना पांडव सुद्धा वनवासात कारल्यामध्ये आले होते। तेव्हा देवी पांडवांसमोर प्रकट झाली आणि तिने तिचं मंदिर बांधण्याची आज्ञा पांडवांना दिली। तेव्हा पांडवांनी एका रात्रीत देवीचं मंदिर बांधलं, परंतु एका रात्रीत देवीचं मंदिर बांधणं शक्य नव्हतं, म्हणून पांडवांनी मोठी तपश्चर्या करून 7 रात्रींची एक रात्र केली आणि हे मंदिर बांधलं। तर अशी